पवार उपमुख्यमंत्री तथा वित्त नियोजन मंत्री महाराष्ट्र राज्य जोरदार स्वागत। विधिमंडळाचे माझे सहकारी इद्रिस नायकवाडीजी, माजी मंत्री शिवाजीराव नाईक, अजितराव घोरपडे, माजी आमदार विलासराव जगताप, राजेंद्र अण्णा देशमुख, आपल्या पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष निशिकांत भोसले पाटील, तसंच प्रतापनाना पाटील, पद्माकरजी जगदाळे, दिग्विजय सूर्यवंशी, तामल गौंडा रवी पाटील, विनायक मासाळ, लतीफ तांबोळी, महादेव दबडे, मुन्ना कुर्णे, हर्षद सावंत, आकाश माने, अनिल शेठ पाटील, विष्णू माने, अटर नायकवाडी, साधनाताई कांबळे, स्वातीताई पारधी, राधिकाताई हारगे, उषाताई गायकवाड, केदार पाटील, जमील बागवान, जयवंत पाटील, संदीप ठोंबरे, वीरेंद्र थोरात, रवींद्र कदम, विशाल माने, वसुधा ताई कुंभार, सुवर्णताई पाटील, प्रणितीताई हिजलगे, उत्कर्ष खाडे, संजय कदम, मुनीर मुल्ला, अमित संके। आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्याच्या निमित्तानं काही पक्षप्रवेश देखील होणार आहेत। ते पक्षप्रवेश आज ज्यांचा होतोय त्या अनिताताई पाटील, शाहरुख मोहम्मद संदे, संजय दाशाळ, प्रतिभाताई शिंदे, अनिल कबुरे, जयश्रीताई कबुरे, आनंदराव परांजपे, सुनेत्राताई परांजपे, तुषार खांडेकर, नरेंद्र परदेशी, धनाजी पाटील, सागर सूर्यवंशी, संतोष सूर्यवंशी, सुधीर जाधव, इतर असंख्य कार्यकर्ते, जमलेले पत्रकार मित्र, जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आणि शहरातून आलेले सगळे माझे सहकारी, माझ्या लाडक्या बहिणी, तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व तालुक्याचे तालुका अध्यक्ष, सर्व सन्माननीय विविध सेलचे पदाधिकारी, जमलेल्या पत्रकार मित्रांनो, बंधू भगिनींनो, तरुण मित्रांनो, थोडासा याला उशीर झाला त्याबद्दल मी सुरुवातीला दिलगिरी व्यक्त करतो। आपण सगळेजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या भव्य मेळाव्याला उपस्थित राहिला त्याबद्दल पक्षाचा अध्यक्ष या नात्याने तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। खऱ्या अर्थाने तुमचा माझा पक्ष हिंदवी स्वराज्याचे संस्थापक युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, राजमाता जिजाऊ, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, मौलाना आझाद, ह्या सगळ्या महापुरुषांच्या आणि आमच्या महान स्त्रियांच्या जो विचार त्यांनी मांडला त्या विचाराने आपला पक्ष पुढे चाललेला। सांध्यापासून बांध्यापर्यंत काम करत असताना नवीन कार्यकर्त्याला संधी मिळाली पाहिजे, लाडक्या बहिणीचा मान सन्मान राहिला पाहिजे, राज्यामध्ये काम करत असताना त्यांना सुरक्षितता मिळाली पाहिजे, कुठेही माझ्या महिलांच्यावर, लाडक्या बहिणींच्यावर अन्याय अत्याचार होता कामा नये याबद्दलची काळजी आपण सगळ्यांनी घ्यायची पाहिजे, अशा विचाराने आपण सगळेजण पुढे चाललेलो आहोत। मित्रांनो, खरं तर तुमचा माझा महाराष्ट्र हा शेतकऱ्यांचा महाराष्ट्र आहे। जरूर तरुणींना स्वतःच्या हाताला काम देण्याच्या करता इंडस्ट्री आली पाहिजे, उद्योगधंदे आले पाहिजेत। आम्ही सगळेजण आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी नव महाराष्ट्राचा पाया रचला आणि त्यांनी या राज्यात पायाभूत सुविधा उभारल्या। त्याचबरोबर महाराष्ट्राला सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध करण्याचं काम त्यांनी केलं। तुमच्या माझ्या महाराष्ट्राला इथल्या राजकारणात सुसंस्कृत चेहरा दिला। चव्हाण साहेबांच्या विचारांचा, विकास कामांचा, सुसंस्कृत राजकारणाचा वारसा पुढे घेऊन जाण्याचं काम आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुरुवातीपासून करतोय। आज
मी असेल, छगन भुजबळ साहेब, हसन मुश्रीफ, सुनील तटकरे, त्यामध्ये प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे, अण्णा बनसोडे, नरहरी झिरवाळ, आदिती तटकरे, सर्व जाती धर्माच्या लोकांना आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जे मंत्रिपदाच्या जागा मिळाल्या त्याच्यामध्ये प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केलेला आहे. शेवटी सर्व जाती धर्मामध्ये जातीय सलोखा राहायला पाहिजे. आज खरं तर मागं आपल्याबरोबर ज्यांनी काम केलं त्या स्वर्गीय आर पाटलांची जयंती, मी त्याच्या जयंतीच्या निमित्तानं ते देखील त्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. मित्रांनो, आज दहीहंडीचे कार्यक्रम सगळ्या महाराष्ट्रामध्ये होत आहे, पण मी निशिकांत पाटील आणि बाकीच्या सगळ्यांना आज वेळ दिलेला होता. त्याच्यामध्ये आमचा अटल नाईकवाडी असेल, आकाश माने असेल, बाकीचे सगळे माझे जीवाभावाचे कार्यकर्ते असतील, त्यांनी हा मेळावा प्रचंड आयोजित करण्याच्या करता जो परिश्रम घेतले त्याबद्दल त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो, त्यांचे मनापासून आभार मानतो. मित्रांनो, फक्त मेळावे घेऊन चालत नाही. आल्यानंतर मी आज आपल्या सांगली जिल्ह्याचं, ज्या सांगली जिल्ह्याला थोर स्वातंत्र्य सैनिकांचा वारसा मिळालेला आहे, फार मोठे मोठे नेते या सांगली जिल्ह्याने दिलेले, ज्यांचा उल्लेख आपल्या निशिकांत पाटलांनी आपल्या भाषणामध्ये केला. आणि त्यामुळं या सगळ्यांनी ज्या पद्धतीनं सांगलीला पुढे नेण्याचा प्रयत्न केला, त्या सांगली जिल्ह्यामध्ये आज आढावा घेत असताना सांगली मिरज कुटवाडची परिस्थिती काय, सांगली जिल्ह्याची परिस्थिती काय, इथं कुठले प्रश्न राज्य सरकारच्या पर्यंत थांबले गेलेले, कुठल्या कामाला प्राधान्याने निधी दिला पाहिजे, कुठल्या इमारतीला गती दिली पाहिजे, इथं कायदा सुव्यवस्था चांगली राखण्याच्या करता काय पावलं उचलली पाहिजे. आता निशिकांत पाटलांनी सांगितलं तसं MIDC आल्याशिवाय तरुणांच्या हाताला काम मिळणार नाही. मग त्याच्यामध्ये आष्टाची MIDC असेल किंवा सांगली जिल्ह्यातल्या इतर तालुक्यातली MIDC असेल, त्याला कसं आपल्याला प्रोत्साहन देता येईल, त्या जागा कशा आपल्याला मिळतील, तिथं वेगवेगळे उद्योगपतींना आपल्याला कसं आणता येईल, तिथं मूलभूत सुविधा उद्योगपतींना कशा देता येईल, अशा प्रकारे मला उशीर होण्याचं कारण आम्ही सगळेजण त्या मिटिंगला बसलेलो होतो आणि त्याच्यामध्ये प्रत्येक सहकारी आपल्या आपल्या भागातले प्रश्न तिथं मांडत होते. शेवटी तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये जातीय सलोखा राहायला पाहिजे. आपण सगळेजण गुड्या गोविंदानी ह्या चांद्यापासून बांध्यापर्यंत ह्या महाराष्ट्रामध्ये एकोप्याने राहिलं पाहिजे. ह्याच विचाराने आपण हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत होतो. बंधू भगिनींनो, कार्यकर्त्यांनो, मी साधारण आपले 36 जिल्हे, 36 जिल्ह्यामध्ये CIIT म्हणजे इनोव्हेशन सेंटर, इन्क्युबेशन सेंटर, कुशल कामगार त्याच्यातनं निर्माण करण्याचं काम आम्ही टाटा ट्रस्ट आणि राज्य सरकार अशा दोघांच्या एरियातून दरवर्षी त्या जिल्ह्यात 7,000 विद्यार्थी कसे बाहेर पडतील. आता पूर्वीसारखं आर्ट्स सायन्स कॉमर्सचं शिक्षण घेऊन तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहू शकत नाही. तुम्हाला नवीन शिक्षण